ठाणे शहरातील नागरिकांचा भविष्यातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रो आणि अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प उभारणीची कामं सुरू आहेत. त्या पाठोपाठ आता शहरात लवकरच स्पॉट टॅक्सी प्रकल्प राबवला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना या प्रकल्पाबाबत माहिती दिली असून या प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे महापालिकेतील नूतनीकृत करण्यात आलेल्या सभागृह नेते कार्यालयाचं तसंच पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाचं उद्घाटन मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आयुक्त सौरभराव, राज्यसभेच्या खासदार प्राध्यापिका ज्योती वाघमारे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनार उपस्थित होते. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसंच विविध वृत्तपत्रांचे, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पत्रकार कक्षाचं काम अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभराव यांचा सत्कार केला. नव्या पत्रकार कक्षात महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था तसंच संपूर्ण कक्षाची त्यांनी पाहणी केली. तसंच सर्वसाधारण सभेचं कामकाज ऐकण्यासाठी आधुनिक यंत्रणा पत्रकार कक्षात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नूतनीकृत पत्रकार कक्षाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हेलिकॉप्टरनं प्रवास करताना ठाण्यावरून पाहतो तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र दिसून येतं. त्यामुळेच येथील तापमान इतर शहरांपेक्षा 2 ते 3 अंशानं कमी असतं. ठाणे शहराचा वेगानं विकास होत असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रस्ते रुंदीकरण, ठाणे बोरोली बोगदा यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. तसंच घोडबंदर परिसरात पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजनही लवकरच होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळेला दिली. या प्रकल्पामुळे नागरिकांना आणखीन एक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल असं ते म्हणाले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तसंच कोविडसारख्या आपत्तीच्या काळातही पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं असून त्यांना आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत प्रशस्त आणि सुसज्ज पत्रकार कक्ष उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.